आहे. तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये काय असेल तर तुमची अगोदर ओळख करून द्यायची तुम्हाला. तुमचं नाव तुम्हाला सांगायचंय. तुम्ही कुठून आहात. तुम्ही कशासाठी जॉईन झालात. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय ट्रान्सफॉर्मेशन मिळालं. काय 3 महिन्याचा पहिला तुमचा रिझल्ट आहे. येस, सागर सर. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल. मी सागर खैरे, मोशी PCMC येथून. जवळजवळ 1 वर्ष आणि 5 महिने आता कंप्लीट होत आहे या सिस्टम सोबत आहे. 1 जानेवारी 2025 पासून ठरवलं की म्हणजे जे हेल्थ चॅलेंजेस होते, हेल्थ चॅलेंजेस मध्ये खूप सारे डिसऑर्डर होते. डिसऑर्डर पैकी एक होता फॅटी लिव्हरचा त्रास होता आणि कोलेस्ट्रॉल हायर साईड होतं आणि ऍसिडिटीचा त्रास होता. म्हणजे जे जेवणावेळी छातीमध्ये जळजळ होणं किंवा भरपूर साऱ्या अशा काही गोष्टी होत्या. अपचनाचा त्रास होता कंटिन्युअसली. कंटिन्युअसली असं अनइझी फील होणं, या सगळ्या गोष्टी मी सहन करत होतो. सिस्टमची इन्फॉर्मेशन मला मिळाली मुळे फॅमिली यांच्याकडून. जेव्हा सिस्टम जॉईन केली, 1 महिना मी पहिला जानेवारी 2025 SMS प्रोग्राम फॉलो केला. SMS मध्ये मी 2 टाइम आपलं फ्युएल इनटेक करणं आणि एक टाइम आपला जो काय आहे डेलीचा रुटीन आहार घेणं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या. जेव्हा असं समजलं की पहिल्या महिन्यामध्ये माझं 3-3.5 kg फॅट लॉस ऑलरेडी झाला होता आणि जे काही त्रास मला होते, जसं की फॅटी लिव्हरचा त्रास होता आणि हाय कोलेस्ट्रॉल होतं, त्याच्यातून मला रिलीफ मिळाला. आणि पहिल्या महिन्याला मी 3.5 kg फॅट लॉस केला. सेकंड महिन्याला मी आपलं आत्ता जे सरांनी फ्लायर दाखवलं 21 डेजचं मॅरेथॉन, त्यावेळी पण चालू होत्या. सो हे मॅरेथॉन मी फॉलो केलं. मॅरेथॉन फेब्रुवारी आणि मार्च हे 2 मॅरेथॉन मी कंटिन्युअसली आणि एकदम प्रॉपर पद्धतीने, जसं पद्धतीने कोच गाईड करतील त्या पद्धतीने फॉलो केलं. कोचच्या गायडन्स मॅरेथॉन मध्ये खूप म्हणजे हेल्प मिळाली. त्याच्यातून आपल्याला खाल्लं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे आणि वॉटर इंटेक आपला डेलीचा किती असला पाहिजे. जे काय आपण उपवास, याच्या आधी सुरुवातीला मी उपवास करायचो, दिवसभर आपलं काहीतरी खाऊन किंवा खिचडी साबुदाणा वगैरे खाऊन या सगळ्या गोष्टी उपवासामध्ये चालायच्या. पण मॅरेथॉन मध्ये मला ऍक्च्युअल उपवास कशा पद्धतीने केला गेला पाहिजे आणि आपण उपवास करतो त्याचे फायदे आपल्याला काय होतात हे मॅरेथॉन मध्ये समजलं. जे मॅरेथॉन मी फॉलो केलं त्याच्यामध्ये खूप छान अशा सवयी लागल्या. सकाळी सकाळी आपला जे काही वॉटर इनटेक म्हणजे आपलं फ्रेश एनर्जी ड्रिंक असेल किंवा त्याच्यासोबत आपण ॲलो आणि सिम्पली प्रोबायोटिक घेणं, या सगळ्या गोष्टी मी रुटीन फॉलो करत होतो. त्याच्यानंतर एनर्जी ड्रिंक इनटेक करणं, त्याच्यानंतर आपला फ्युएल म्हणजे सकस संतुलित आहार घेणं ब्रेकफास्ट म्हणून. त्याच्यानंतर 11 वाजता जे सालाडची प्लेट आहे ती प्रॉपर पद्धतीने बनवणं आणि ऑफिसला घेऊन जाणं किंवा 11 वाजताचं सालाड इनटेक करणं. त्याच्यानंतर 1 वाजता लंच करणं. लंचमध्ये जशा पद्धतीने आपला आहार आहे तो फॉलो करणं. त्याच्यानंतर 3 वाजता परत फ्रेश एनर्जी ड्रिंक. त्यानंतर 6 ते 6:30 किंवा 7च्या अगोदर आपला परत फ्युएल इनटेक करणं. या सगळ्या गोष्टी फॉलो करून मी माझं ऑलमोस्ट 13 kg फॅट लॉस केलं. म्हणजे 3.5 kg हे SMS प्रोग्राम मध्ये आणि 5-5 kg प्रत्येकी हे फेब आणि मार्च मध्ये ट्वेंटी येस. ट्वेंटी फाईव्ह मध्ये. टोटल तुमचा आतापर्यंत 13 किलो फॅट लॉस झालाय. येस सर, 13 kg फॅट लॉस. माझं येस. ओव्हरऑल वेट सुरुवातीला हम्म. 75 kg होतं. बर बर. मॅरेथॉन कम्प्लीट केलं तेव्हा 62 kg होतं. सो ऑलमोस्ट 13 kg फॅट लॉस होता. येस. आणि आजही मी माझ्या आयडल वेटला मेंटेन आहे. 63, येस. येस. 62.5 असते वेट माझा येस. आहे. टोटल 13 के जी फॅट लॉस झाला. आणि फॅटी लिव्हरचा त्रास किती वर्षापासूनचा होता, जो किती महिन्यामध्ये आणि फॅटी किती लिव्हर मॅरेथॉन मध्ये रिसेंटली क्लिअर मला झालं. आयडेंटिफाय झाला होता. हम्म. पण कोलेस्ट्रॉल जे होतं ते हायर साईड असायचं कोलेस्ट्रॉल. त्याच्यानंतर मग त्याचं फॅटी लिव्हर फर्स्ट स्टेजला कन्व्हर्जन झालं. सो डॉक्टरांनी जेव्हा अ, ते स्कॅन करतात बर. लिव्हरचं, लिव्हर हम्म. स्कॅन मध्ये असं आढळून आलं की त्याच्यामध्ये एक नॉमिनल फर्स्ट स्टेज आहे आणि फॅट्स लिव्हरवरती जमा होत आहेत. सो हा. त्यांनी मला काही टॅबलेट्स वगैरे दिल्या होत्या. सो हम्म. टॅबलेट ॲलोपॅथी न खाता हम्म. मी आपल्या सिस्टमकडे आलो आणि सिस्टम मधून मला हा रिझल्ट मिळाला. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे. जे काही डिसऑर्डर होते त्याच्यावरती पण मी म्हणजे हे केलंय, म्हणजे जे डिसऑर्डर नील झालेत माझे. आणि एक होतं की ॲलोपॅथी लगेच, म्हणजे आता माझं एज होतं जेव्हा सिस्टम जॉईन केली 35 होतं
आता 36 कम्प्लीट आहे, 37 रनिंग आहे. असं वाटायचं हे जे आपलं टॅबलेटचं नाही आहे, म्हणजे आपण काहीतरी पुढे अजून हे करू शकतो त्या ज्या डिसऑर्डर आहेत त्याच्यासाठी. तो मी हा डिसिजन घेतला आणि सिस्टम सोबत आजही 1.5 वर्षापासून आहे, म्हणजे 1.5 वर्ष कम्प्लीट होते आता यामध्ये. येस, क्या बात आहे. येस, एकंदरीत हे सगळं 2080 पॅटर्न आणि मॅरेथॉनच्या डिसिप्लिनमुळे झालं. येस सर, येस. 2080 मॅरेथॉन पॅटर्न मध्ये आणि अशा दोन चांगल्या डिसिप्लिन ज्या नॉर्मली फॉलो होतात. म्हणजे जरी लेट झालं, एक्सरसाइज जॉईन नाही झालं, कामाच्या ट्रेसमुळे म्हणा, उशिरा झोपण्यामुळे म्हणा, जे काय असेल त्याच्यामध्ये मॅरेथॉनमध्ये दोन ज्या मॅरेथॉनमध्ये डिसिप्लिन जो जरी दोन डिसिप्लिन ज्या नॉर्मली फॉलो होतात. एक तर आहे वॉटर इनटेक, रुटीन वॉटर इनटेक. आपल्या वेट प्रमाणे जे काही 3 लिटर किंवा 3 लिटर, 3.25 लिटर हा वॉटर इनटेक असला पाहिजे. हा येस. फर्स्ट डिसिप्लिन लागला, जो आपण एक्सरसाइज किंवा सुरुवातीला सकाळपासून स्टार्ट करतो. सो 1-1.5 लिटरचा वॉटर इनटेक आपला अफ्रेश आणि सकाळचं जे आहे सोर्स त्याच्यामधून होऊन जातो. जे आपण ॲलो फ्रेश किंवा हे इनटेक करतो, सिम्पली प्रोबायोटिक एकत्र घेतो. सो 1-1.25 लिटर आपलं सकाळी इनटेक होऊन जातो. दिवसभरात 1-1.5-2 लिटर होऊन जातो, आणि जेवणानंतर म्हणजे अर्धा पाऊण तासाने एखादा लिटर किंवा अर्धा अर्धा लिटरचा, म्हणजे असा 3-3.25 लिटरचा इंटेक डेली जो रुटीन आपल्या बॉडीसाठी पाहिजे तो होऊन जातो. एक आणि चांगली सेकंड सवय म्हणजे तुम्हाला लागली की ज्याच्यामध्ये वॉटर इनटेक नॉर्मली होत आहे. वाव. येस सर, येस. कारण याच्या सेकंड सुरुवातीला माझा सेकंड अशी एक वॉटर सवय इनटेक. सेकंड अशी एक सवय जी नॉर्मली फॉलो होती डिसिप्लिन मध्ये. सेकंड सेकंड डिसिप्लिन म्हणताय तर म्हणजे लवकर जेवण करणं, आणि जेवण टाइम टू टाइम घेणं किंवा सलाड वाव, प्लेट, या क्या सगळ्या बात. गोष्टी आहेत. येस, म्हणजे जनरली. इटिंग इटिंग ऑन टाइम, जेवणाची जी काय वेळ आहे ती तुम्हाला फायनलाइज ज्या टायमाला हवंय त्या टायमाला घेण्याची चांगली सवय तुम्हाला लागली. तुम्हाला मॉर्निंग हे मध्ये समजलं. म्हणजे आपला आता येस, ब्रेकफास्ट येस, होणार, तुम्हाला त्याच्यामध्ये हे मी फ्युएल समजलं इंटेक बॉडीच्या करणार. पीएच नुसार आपल्याला कोणत्या पीएच मध्ये कोणतं जेवण टाकायचं आहे, कोणत्या येस, येस, टायमिंग मध्ये जेवायचं आहे. आउटस्टँडिंग. येस. बढिया हे सागर आम्ही पेरे आजही. सर, थँक्यू 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 सो मच. जबरदस्त. 13 kgचा फॅट लॉस, फॅटी लिव्हरचं त्यांचा डिसऑर्डर असेल, कोलेस्ट्रॉल त्यांचं जे काय हायर साईड असायचं त्याच्यावरती मिळवलेलं ट्रान्सफॉर्मेशन असेल, हे सगळं काही मॅरेथॉनमध्ये आणि डेली रुटीनच्या हॅबिटमध्ये हे पॉसिबल आहे. थँक्यू, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. हा त्यांचा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. थँक्यू सो मच.